नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. फुलेवाडी येथे माजी नगरसेवक राहुल माने यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरण आणि विद्युत पददिवांचं उद्घाटन कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते तर आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं. या प्रसंगी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, कोल्हापूर शहराचा लौकिक वाढवायचा असेल तर सामान्य नागरिकांना महानगरपालिका आपली वाटण्यासाठी सर्वांनी काँग्रेसला साथ देणं गरजेचं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून दक्षता जनजागृती सप्ताह 27 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 रोजी दक्षता आपली सामायिक जबाबदारी हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. या सप्ताहाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जिल्ह्यातील संरेखन बदलण्याचे संकेत दिल्यानंतर कोल्हापुरात वादाला पुन्हा उधाण आले. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी महामार्ग रद्द करण्याच्या मागणी करत सरकारवर निशाणा साधलाय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय चकमकी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. रत्नागिरी ते नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक रस्त्याचे चौपट मोबदला देण्याचा निर्णय प्रत्यक्षात लागू न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळलाय. शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की जोपर्यंत चौपट मोबदल्याचा निर्णय अंमलात आणला जात नाही तोपर्यंत कोणतीही मोजणी होणार नाही. आज हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोजणी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले होते. कोल्हापूरमधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन 30-31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून या परिषदेमुळे दक्षिण महाराष्ट्रातील संशोधन क्षेत्राला मोठी गती मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच कुंभोज मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. यंदा या मतदारसंघासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यात हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांच्या पत्नी आणि माजी पंचायत समिती सदस्य ऐश्वर्या पाटील या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या स्नॅक भवन व सेवा दवाखान्यास भेट देऊन औद्योगिक परिसरातील आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण समस्येचा आढावा घेतला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व मागण्यांवर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. कार्यक्रमादरम्यान राजू पाटील यांच्या हस्ते नामदार आंबेडकर, खासदार माने आणि माजी खासदार मंडलिक यांचा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी आज 27 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली असून सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपणार असून न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत म्हणजेच अंदाजे 14 महिने असेल. राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने शेंडा पार्क ते आरके नगर रोडवर छापा टाकून मयूर मोतीलाल मिनेकर वय वर्ष 24 राहणार पाचगाव यास गांजा विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून 1 किलो 267 ग्रॅम गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण 38,675 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी हा सॅकमध्ये गांजा ठेवून विक्रीसाठी थांबलेला असताना पोलिसांनी छापा टाकला.
इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने आणि मागणीनुसार घेण्यात आली। बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भूषवलं, तर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।